नमस्कार, मी विद्या शेळके. आज होती माझी लोकलची ट्रिप. लोकलची म्हणजे एअरपोर्टवरनं पिकअप करायचं होतं आणि जायचं होतं पनवेलला. तर सगळ्यात आधी CNG वगैरे भरायचं होता मला. CNG वगैरे भरून घेतला आणि लगेच म्हटलं पिकअप पॉईंटला जाऊया, कारण की पॅसेंजर 10 वाजता येणार होते आणि मी लगेच पॅसेंजरच्या पिकअप पॉईंटला निघाले. त्यांनी आल्यावर मला सांगितलं होतं की मॅम, आम्ही आल्या P5ला आलो की तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. P5ला पॅसेंजर येऊन थांबलेले आणि मग मी निघाले P5च्या दिशेला. एअरपोर्टमध्ये पार्किंगला जात असताना परत रिचार्ज वगैरे करून घेतला, कारण की इथे पण फास्टॅग रीड होतो आणि झाल्यावरच आपल्याला आतमध्ये एंट्री होते. त्यामुळं सगळ्यात लेफ्ट साईडला गेले आणि सेकंड नंबरला फास्टॅग स्कॅन झाला आणि मग मी पार्किंगमध्ये आले तर पॅसेंजर वाटच बघत होते आणि पुढं ऑलरेडी पार्किंगला गाड्या लावायला जागा नव्हती आणि म्हटलं चला इथेच लगेज वगैरे भरून घेऊया. गाडीमध्ये लगेज वगैरे लोड केलं, सगळ्यांना बसवलं आणि निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. पॅसेंजर आले होते दुबईवरनं आणि त्यांना सोडायचं होतं मला पनवेलला, आंबोलीला. त्याच्यानंतर म्हटलं चला त्यांचं लोकेशन वगैरे घेतलं आणि एअरपोर्टच्या बाहेर निघायला सुरुवात केली. एअरपोर्टच्या बाहेर निघत असताना पण पुन्हा रांगेत उभा राहिले आणि एअरपोर्टच्या बाहेर निघाले. त्याच्यानंतर म्हटलं कुर्ल्यावरून जायचं ठरलं होतं आणि लोकेशन पण तिकडनं दाखवत होतं. आज ट्रॉफिक कुठेही लागली नाही, कारण की बऱ्यापैकी आज हॉलिडे होता काहीतरी, त्यामुळं कुठंच ट्रॉफिक लागली नव्हती. नंतर नवी मुंबईत आलो. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पण त्यांचं जे लोकेशन होतं माहीत नाही का, आपण सारखं फिरून दाखवत होतं. ह्या ब्रिजच्या खालून लेफ्ट घेतला की लगेच MIDC स्टार्ट होते आणि MIDCमध्येच त्यांचा ड्रॉप होता. पण तरीसुद्धा मला लोकेशन पुढच्या लेफ्ट टोल क्रॉस करून दाखवत होतं. मग मी खालून ब्रिज का घेतला का नाही काही समजत नव्हतं. त्यानंतर म्हटलं चला एकदा लोकेशनवर पोहोचलो की बघूया. इथं त्यांची आत्या राहायच्या आणि त्यांना आत्यांच्या घरी मला ड्रॉप करायचं होतं. ते दुबईवरून आलेले आणि पॅसेंजरनी मला पण ऑनलाईनच व्हिडिओ वगैरे बघून माझी गाडी बुक केलेली होती. तर चला आपण आज आपल्या ह्या पॅसेंजरचा फीडबॅक व्हिडिओ कसा आहे ते पाहूया आणि कसं त्यांचं प्रवास झाला तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर पाहूया फीडबॅक व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव अनिल बिजोरे. मी ताईंचं खूप मोठा फॅन आहे आणि मी दुबईला गेलेलो होतो. दुबईवरनं डायरेक्ट तिकडनंच हे बुक केलेली कॅब ताईंना कॉल करून आणि खूप छान ताईंनी गाडी चालवली आणि व्यवस्थित एकदम केलं. त्यांची सर्व्हिस घेताना खूप मजा आला, एन्जॉय झाले आणि परिवारही माझा खूप आनंदित आहेत, हॅप्पी आहे. त्यांना खूप व्यवस्थित वाटतं आहे. म्हणजे मुंबई एअरपोर्टवरती आम्हाला विद्याताई घ्यायला आली होती आणि मी खरंच सांगू तर मला इतकं ते अशी नवाईसारखी वाटली ना, कारण की आपल्या फॉरेनमध्ये तर असतंच, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं बघलं आणि ते असं प्राऊड सारखं वाटलं होतं. थँक्यू मॅम. कीप इट अप विद्याताई आणि असेच ग्रो करा. थँक्यू सो मच. फॅमिली सुरतवरनं होती आणि त्या उद्या सुरतला जाणार होत्या, त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या गाडीमध्ये त्यांना लगेज ठेवायचं होतं, कारण की वरती नेणं परत खालती आणणं, त्यापेक्षा त्यांना असं वाटलं की आपण आपल्या गाडीमध्ये लगेज ठेवूया. आणि मग आम्ही चहा घ्यायला त्यांच्या घरी जायचं होतं. त्यांच्या आत्याचं घर होतं हे आणि खूप छान घर होतं, खूप छान फॅमिली होती. दादाही मला फॉलो करत होते आणि त्यांनी सांगितलं की विद्याताई आम्ही विदर्भामधला आहोत, म्हणजे आपण महाराष्ट्र विदर्भ जवळ आहे, त्यामुळे आपल्या इकडचे लोक खरंच खूप प्रेमळ आणि मायाळू असतात. चहा वगैरे घेतला आणि मी लगेच निघाले माझ्या परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास हा माझा असा होणार होता की मला लगेचच मुलुंडवरनं रिटर्न पिकअप एअरपोर्टला होतं. आज लोकल करायचं ठरलं होतं, पण लोकलमध्ये सुद्धा लांब पिकअप असल्यामुळे एअरपोर्टवरून पिकअप केलं आणि ड्रॉप झाल्यानंतर परत पिकअप करून एअरपोर्टलाच ड्रॉप करायचं होतं. ह्या मॅम होत्या ज्या आमच्याच इथे राहायच्या. त्या मॅमची सूनबाई अमेरिकेला चालल्या होत्या, तर त्यांचे सासू सासरे दोघंही
त्यांना सोडायला येणार होते. आणि मग मी त्यांचं लगेज वगैरे त्या काकांनीच ठेवलं गाडीमध्ये आणि लगेच आम्ही निघालो एअरपोर्टच्या दिशेला. एअरपोर्टला पोहोचलो, जवळपास अंधेरी जवळ गेलो होतो आणि म्हटलं चला आता तुम्हालाही ड्रॉप केल्यानंतर माझा पुढचा प्रवास परत घरी जायचा सुरू करायचा होता मला. सगळ्यात आधी तर त्यांना मला ड्रॉप करून मग माझा पुढचा प्रवास करायचा होता. त्याआधी त्यांच्या खूप छान गप्पा चालू होत्या. पहिल्यांदा कोणत्या तरी सुनेला सोडवण्यासाठी म्हणजे एअरपोर्टवरून बसून देण्यासाठी मिस्टर नाही तर तिचे सासरे आलेले. असे पाठिंबा देणारे सासरे खूप कमी असतात. प्रत्येक आईबापाला असं वाटतं की आपली मुलगी ज्या घरात जावी त्या घरातल्या लोकांनी तिला मुलगीसारखं वागवावं, पण खूप कमी लोक आहेत ज्यांना माणुसकी कळाली आणि जे माणसासारखे माणसाला वागवतात. स्त्रियांना खरंच कुणी एक स्त्री म्हणून वागवत नाही, तर प्रत्येक वेळेस ती कधी कुणाची सून असते, कधी बायको असते, कधी आई, तर कधी बहीण, तर कधी कोण, पण एक माणूस म्हणून तिला कधी वागवलं जात नाही. फायनली आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि तिथं त्यांचं लगेज वगैरे उतरवायचं होतं. खूप हेवी बॅग होत्या, त्यामुळे त्या मला काही झापल्या नसत्या, त्यामुळे मी पण काही उतरवले नाही. त्यांना ड्रॉप केलं आणि मी लगेच निघाले माझ्या घरी. एअरपोर्टवरून मला ड्रॉप करून बऱ्यापैकी घरी जाताना अजून अर्धा तास लागणार होता, कारण की रात्रीची काही ट्रॉफिक मिळाली नव्हती मला, कुठेच ट्रॉफिक लागली नव्हती. आणि त्यानंतर म्हटलं चला फायनली मी घरी पोहोचले आणि घरी जाऊन पण म्हटलं आता पटकन झोपून उद्या परत मला माझ्या आईची तब्येत थोडी बरी नाही आहे. पण मी घरी येऊन बघते ते हा लाईट अचानक बंद पडला होता. मी एक ना भूताचा व्हिडिओ शमशानभूमीजवळ जसं मी व्हिडिओ टाकला तेव्हापासून तो लाईट बंद झालेला. मागचं चालू होतं पण पुढचं चालूच होत नाही होता, माहीत नाही काय झालं. मला असं वाटलं की भूतांना बहुतेक राग आला म्हणून माझी पुढची लाईट बंद केली त्यांनी. त्यामुळं म्हटलं चला त्यांचा राग रोसवा सकाळी बघू, पण आधी जाते आता घरी झोपते. उद्या आईंना परत पिकअप करायला जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.